सावित्री, सावित्री, अगं आवरलं का नाही तुझं? आवरलंय, झालंच आहे. हा अगं उद्या परत शाळेची तयारी करायची आहे ना. मी बी थांबलोय इथं तुझी वाट बघत. अण्णा, कर अण्णा, काय काम होतं माझ्याकडं? होय, जात पंचायत बसती आपल्यासाठी. सावित्री, हा तू बी चल. मी अहो पर माझी शाळा. अण्णा, शाळा बंद नाही करता येणार. तिला जाऊ दे की शाळेत. तसं नाही चालायचं. स्वतः फुलाजीराव यायला लागले ती. हे बघ ज्योती, जात पंचायतीची माणसं जर नाराज झाली ना तर आपल्या अख्ख्या घरादाराला जातीतनं काढून टाकतेली. अरे देवा. अहो सावित्री, सावित्री, हे काहीतरी वेगळं दिसतंय मला. सावित्री, तू शाळेत जा. मी जात पंचायतीची बैठक आटपून मग शाळेत येतो. जी. अरे जातीतला एवढा मोठा माणूस फुलाजीराव, एक तर त्यासनी 1000 कामं, पण जसा निरोप मिळाला तसं धावत आले ते. आणि समाजाच्या भल्यासाठी किती धावा असती त्यांची. फुलाजीराव, आता विषय तुमच्या ध्यानात आला असेलच. कळलं? आम्हाला फूल बी कळतं आणि फुलातला काट्या बी कळतो. कोणतं फूल कधी कुठं कसं तोडायचं, त्याला देठाला किती दिवस ठेवायचं याची बी जाण आहे आम्हाला. काट्याचा नायटा करायचा का काट्याला जागच्या जागी जिरवायचा हे बी ठाऊक आहे आम्हाला. तर आपण कोण, आपली जात काय, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. ऐकतोयस नव? तुला माहित नसेलच, पण तो परमपिता परमेश्वर स्वतःला माळी म्हणवतो. तो ईश्वाचा मळा फुलवतो आणि आपण गावगावचा मळा पिकवतो. अरे म्हणूनच त्यानं आपल्याला माळ्याच्या जातीत जन्माला घातलं. त्यामुळं आपण आपल्या जबाबदारीनं वागलं पाहिजे. काय ज्योती, तुझ्यामुळं सारी माळी जात अडचणीत आली आहे. अरे भूदेवांना पाठ फिरवली तर कोणी कुत्र तरी विचारेल का आपल्याला? त्यांच्याशिवाय पान तरी हलतं का आपलं? आणि भूदेवांच्या वाकड्यात कोणी जातं का? अरे त्यांच्यामुळं हे सारं जग चाललंय. ऐक रे बाबा. आणि तू जे म्हणतो ना ते विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, हे सगळं काही खरं नाही. मुळात विद्या आपल्यासाठी नाही. का? म्हणजे अरे देवानं ठरवलंय ते. आता तू म्हणशील दिवसा ढवळ्या घोबडाला बाहेर काढायचं, त्याला दिसल का? नाही, त्याच्यासाठी अंधारच लागतो. आता हे कोणी ठरवलं? तर हे भगवंतानं ठरवलं. आता तू म्हणशील का त्याच्यावर अन्याय झालाय म्हणून त्याला बाहेर काढा. आणि जरी समजा त्याला बाहेर काढलं तरी त्याला दिसल का? नाही. ही सगळी भगवंताची इच्छा. म्हणून ही विद्या त्या शूद्रांसाठी नाही. आणि बाई ही शूद्र आहे, त्याच्यामुळं तिला पण शिकण्याचा अधिकार नाही. तुझा अट्टहास कशाला? तू कशाला पापाचा धनी होतो? याला मी पाप मानत नाही. तू जरी याला पाप मानत नसला तरी बी ते पापच आहे. सोनारानं काय करायचं, लोहारानं काय करायचं, मडकी कोणी घडवायची हे तू ठरवायचं नाही. हे तो भगवंत ठरवणार. शूद्रानं गाव नदीतल्या वड्यातल्या सगळ्यात खालच्या भागातलं पाणी भरायचं. कसायानं बकऱ्याच्या मानेवरून सुरी फिरवायची. गारोड्यानं पुंगी वाजवायची आणि गोंधळ्यानं गोंधळ घालायचा. हे सारं इथे लिखित आहे. पिढ्यानपिढ्या आपण असंच करत आलोय. आणि मला सांग, बाकीच्यांना त्रास नाही तर मग तुला कसली अडचण?
अरे देवाच्या करणीला तुझा विरोध का?